नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पीक विम्या संदर्भातली. पंतप्रधान पीक विमा योजना 8 वर्षांपूर्वी चालू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दाव्यापोटी आतापर्यंत 1,59,000 कोटी रुपये मिळाले आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांनी एकत्र 32,329 कोटी रुपयांचा हप्ता भरलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा मिळतो. भरपूर अनुदान असलेल्या पीक विम्याच्या योजनेत शेतकऱ्यांनी 100 रुपयांचा हप्ता भरल्यास त्यांना 500 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. सध्या भारतातील 22 राज्यातील सुमारे 4 कोटी शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी आहेत. आता बातमी रस्ते बांधणीची. सध्या देशभरात निवडणुका सुरू असल्याने रस्ते बांधणीचा वेग मंदावला आहे. एप्रिल महिन्यात फक्त 483 किलोमीटर रस्ते बांधणीचं काम पूर्ण झालंय. तसेच सध्या रस्ते बांधकामाचे प्रकल्प कंपन्यांना देण्यात येत नाहीत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 114 रस्ते प्रकल्पाचं काम कंपन्यांना देण्यात आलं होतं. रस्ते बांधणीचा वेग मंदावला असला तरीही राष्ट्रीय वाहतूक आणि रस्ते प्राधिकरणाकडून 54,000 कोटी रुपये एप्रिल महिन्यात भांडवली खर्च म्हणून करण्यात आलाय. आता बातमी खाद्यतेलासंदर्भातली. सोयाबीन आणि मोहरीच्या उत्पादनात वाढ झाल्याने खाद्यतेलाच्या आयातीत घट झाली आहे. पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात 12% कमी झाली आहे. 2023-24 या वर्षातील नोव्हेंबर ते ऑक्टोबर दरम्यान 70,14,000 मेट्रिक टन तेलाची आयात करण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल भारतात आयात होतं. आता बातमी इन्शुरन्स संदर्भातली. सर्वसाधारण विम्याच्या हप्त्यापोटी जमा होणाऱ्या रकमेत वार्षिक 16% वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सर्वसाधारण विमा म्हणजेच नॉन लाईफ इन्शुरन्सच्या हप्त्यापोटी जवळपास 29,561 कोटी रुपयांचा हप्ता जमा झालाय. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 25,431 कोटी या माध्यमातून हप्ता जमा झाला होता. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या हप्त्यात वार्षिक 3.93% वाढ झाली आहे. तर ICICI लोंबार्डच्या हप्त्यामध्ये 22.65%, तर बजाज अलियन्सच्या हप्त्यात वार्षिक तब्बल 45.42% वाढ झाली आहे. याचा अर्थ सरकारी कंपन्यांचा मार्केट शेअर प्रायव्हेट कंपन्यांनी खेचून आणलाय. येत्या जूनपासून मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर असणाऱ्या विम्याच्या हप्त्याचं ओझं कमी करण्यासाठी सरकारने 2 विमा योजनांचा अंतर्भाव एकाच विमा योजनेत केलाय. तसेच दोन्ही विमा योजना एकत्र केल्याने विम्याचा दावा करणंही सोपं होणार आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि ग्रुप अपघाती विमा योजनेअंतर्गत आता 5 लाख रुपयांच्या विम्याचं कवच मिळणार आहे. तर अपघातात मृत्युमुखी झाल्यास 3 लाखांचा विमा, तसेच कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा विमाही मिळणार आहे. या विमा योजनेला 100% अनुदान आहे. मासेमारी करणाऱ्यांना यासाठी कोणताही हप्ता द्यावा लागत नाही. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी. सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका. आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत. मनी 9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या. प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे.